स्वप्नपूर्ती. प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं. आपण जन्माला आल्यावर, थोडं समजायला लागल्यावर हे हवे ते हवे अशा इच्छा आकांक्षा तयार होतात आणि त्या पूर्ण कशा होतील यासाठी प्रयत्नशील असतो. त्यातलीच एक इच्छा स्वतःच्या घराची. असावे घर ते आपुले छान, पुढे असावा बाग बगीचा, वेल मंडपी जाई जुईचा. या स्वप्नपूर्तीसाठी आपण प्रयत्न करतो आणि ते पूर्ण झाले की आनंद होतो. अशी स्वप्नपूर्ती, हे स्वप्न साकार करायचे होते श्री समीर सौरुशाली यांना. हे घर एक एक वीट लावून तयार झाले. जागेची निवड सुद्धा सुरेख झाली. विटाचा ढाचा तयार झाला. नंतर सिमेंट प्लॅस्टर सुरू झाले. त्यात कित्येक मजुरांचे सहकार्य होते. आपली कल्पकता आणि सर्वांची मेहनत खूप महत्त्वाची होती. आपल्याला मनासारखा आराखडा तयार करायला वास्तुविशारदांची मदत घ्यावी लागली आणि सर्वांच्या मदतीने घर आकारास येऊ लागले. प्रथम पूजाघर, त्यासाठी दिशा महत्त्वाची, ती पण योग्य मिळाली आणि हळूहळू पूजाघर तयार झाले. हळूहळू घरात विविधता येऊ लागली. पडदे लागले, त्यामुळे सौंदर्यात भर पडली. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गृहप्रवेश. त्यासाठी पंडितजीचे सहकार्य लाभले. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे साहित्यांची जुळवाजुळव झाली आणि त्या क्षणाची वाट बघत होते. तो दिवस उजाडला. आप्तेष्ट आले आणि डोक्यावर ऋषालीने कलश घेऊन समीर ऋषालीने पंडितजीच्या मंत्रोच्चाराने गृहप्रवेश केला आणि समोर सर्व पूजेची तयारी बघून समाधान झाले. यानंतर यथासांग पूजेला सुरुवात झाली. होम हवन, जो काही विधी यथासांग पार पडला. गुरुजींनी आप्तेष्टांना आशीर्वाद दिला. नैवेद्य प्रसाद अर्पण केला. सर्वांनी प्रसाद ग्रहण केला. त्यानंतर पूजा समाप्ती झाली. यथासांग गृहप्रवेश झाला. यानंतर भोजनाचा कार्यक्रम झाला आणि समीर ऋषालीची स्वप्नपूर्ती झाली. या कार्यासाठी प्रत्येकांचेच सहकार्य लाभले. त्यांचे पुनश्च धन्यवाद. आपण आज उपस्थित होऊन आशीर्वाद दिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.